हे तुम्ही बघत आहात, हे ॲक्च्युली ही जी पायवाट केलेली आहे, तर ही जी दगडं तुम्हाला दिसत आहेत, बरीचशी दगडं बघा, ही गोल 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 दगडं आहेत. इथे बघा, इथे अगदी असे असे दगडं आहेत सगळे. हे साईडला टाकलेले आहेत जरा. तर ही जी दगडं आहेत ना, ही नदीतली दगडं आहेत आणि मोठी मोठी ही जी गोल 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 दगडं आहेत ती आणून इथे आम्ही त्याची पायवाट आम्ही बनवलेली आहे. तर ही पायवाट आम्ही बनवली होती 15 जूनचा आपला स्थापना दिवस होता, त्यासाठी आम्ही इथे ही नदीतली दगडं आम्ही सांगितली होती त्यांना. तर ट्रक भरून अशी दगडं त्यांनी आणली होती आणि इथे आम्ही पायवाटेसाठी आम्ही टाकली होती. तर हे दाखवायचं हेतू ह्यासाठी होतं की सांगायचं हे होतं की मला की तिथे कॅची धामला एक व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी फार छोट्या छोट्या फार बारीक अशा गोष्टी आम्हाला तिथे त्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन्स ते देत होते की तिथे जेव्हा बाबाजी म्हणजे तिथे जेव्हा देवळाची स्थापना वगैरे झाली, त्यांच्या मठाची स्थापना झाली आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा ते तिथे असे फिरायचे वगैरे, तर त्यावेळी असं काय काय रस्ते बनवणं वगैरे असं काही नसायचं. तर त्यांनी पण तिथे अशीच ही पायवाट अशा बनवायची. त्या लोकांनी नदीतले हे सगळे दगडं जी होती तर ते तिथे टाकायचे. तर तिथे असेच नदीतले बाजूला जी नदी होती, शिप्रा नदी, तर त्या नदीमधून त्यांनी अशी ही पायवाट अशी तयार केली होती त्यावेळी तिथे. आणखीन त्यावरती बाबाजी चालायचे. त्या पायवाटेवरती बाबाजी चालत असायचे तिथे, कारण की तिथे रस्ते वगैरे नव्हते आणि असेच दगडं टाकून टाकून त्यांनी बऱ्याचशा पायवाट म्हणजे असे रस्ते बनवले होते जे अशा नदीतले दगडांनी तयार केलेले होतं त्यांचं. तर कोइन्सिडेंट असा होता की आमच्या इथे पण म्हणजे कालव्याला बाजूलाच म्हणजे आमच्या माणगावची एक नदी आहे, त्याचं नाव आहे काल नदी, आणि ही सगळी दगडं काल नदीतून आणलेली आहेत. आणखीन ही इथे सगळी आम्ही पायवाट ह्या दगडांनी आम्ही तयार केलेलं आहे आत्ता. आणखीन म्हणजे हे कसं ना, कसं हे जुळून आलं आहे सगळ्या गोष्टी. आता मी सगळं एक एक विचार करते, एक एक सगळ्या हे सर्व बस ह्या सगळ्या एक एक मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हा रस्ता आता दाखवलेला आहे की हे नदीमधून आणलेली ही दगडं आहेत ज्याच्यावरती आता मी चालते आमच्या फार्म हाऊसमध्ये.